समाज के अंतिम छोर के लोग मेरे लिए प्रेरणा स्रोत है। जन्मदिन को सेवा दिवस के रूप में मनाने के लिए कार्यकर्ताओं का पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आभार प्रकट किया। मेरे काम की ऊर्जा, आम लोगों की सद्भावना, कार्यकर्ताओं की निष्ठा और समाज के अंतिम वर्ग के लोगों का आशीर्वाद है, जिससे मुझे नए विकास कार्य करने के लिए प्रेरणा मिलती है। ऐसा मत पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने उनके जन्म दिवस की शुभकामनाओं के लिए आभार व्यक्त करते हुए किया। उन्होंने कहा कि मेरे जन्मदिन को सेवा दिवस के रूप में मनाने के लिए खुशी हो रही है, जिसके लिए मैं अपने असंख्य प्रशंसकों और कार्यकर्ताओं का हृदय से आभारी हूँ। बता दें कि पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के 62वें जन्मदिन के अवसर पर भाजपा महानगर द्वारा शहर के गिरनार चौक पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया। वे इस शिविर के उद्घाटन अवसर पर बोल रहे थे। इस समय सुधीर मुनगंटीवार ने कहा कि हर साल अपने जन्मदिन पर मैं पूजा के लिए मंदिर जाता हूँ, आम आदमी के कल्याण के लिए मैं प्रार्थना करता हूँ, लेकिन इस वर्ष कार्यकर्ताओं के आग्रह पर सेवा दिवस के रूप में जिले में आयोजित कार्यक्रमों में शामिल होने का निर्णय लिया। आम आदमी के हृदय में ईश्वर का अंश है। गरीब मेहनती आदमी की सेवा ही मेरे सामाजिक और राजनीतिक कार्य का सूत्र है। इसके लिए जनता का प्यार ही असली ताकत है। इस कार्यक्रम में पूर्व बीड के मुनगंटीवार प्रतिष्ठित के अध्यक्ष योगेश भागवत एवं उनके सहयोगी ने जेसीबी की सहायता से सुधीर मुनगंटीवार को 14 फीट की माला पहनाकर अभिनंदन किया गया। इस समय मुनगंटीवार ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि ऐसे कार्यकर्ताओं की वजह से ही मुझे काम करने की ताकत मिलती है। जिसके बाद चंद्रपुर महानगर भाजपा की ओर से आयोजित रक्तदान शिविर के अवसर पर 205 रक्तदाताओं ने रक्तदान किया। इस अवसर पर श्रीमती सपना मुनगंटीवार, डॉक्टर तन्मय बिदवई एवं महानगर भाजपा के पदाधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने काम पर प्रकाश डालने वाले विभिन्न विशेष पुरावणी प्रकाशित किए गए। की वाढदिवसाचा औचित्य साधत सर्वात महत्वाचा जो मला आवडणारा कार्यक्रम आहे तो म्हणजे रक्तदान। जगातलं सर्वात श्रेष्ठ दान हे सुवर्णदान किंवा चांदी, हिरे, मोती मानके नाही तर रक्त आहे। कारण 21व्या शतकामध्ये विज्ञान कितीही पुढे गेलं, चंद्रावर आम्ही पाय ठेवला तरी अजूनही कोणीही संशोधक रक्त बनवू शकला नाही। रक्त बनवणारा एकच संशोधक आहे, तो म्हणजे ईश्वर, देव आणि नंतर मनुष्य। आणि हे रक्तदान करण्याचं काम या टीमनी करण्यासाठी इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांनाही धन्यवाद। जे रक्तदाते या निमित्ताने वाढदिवसाच्या औचित्याने हे रक्त देत आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद। खरं तर राहुलजी, माझ्या वतीने सर्वांना एक धन्यवाद पत्र पाठवा, कारण शब्दांनी धन्यवाद देऊन मग थांबता येणार नाही। आपल्याला माझा आग्रह आहे, मला सूचना आहे की जेवढे लोक रक्तदान करतील त्याची यादी मग द्या, व्यक्तिगत धन्यवाद त्यांना देण्याची व्यवस्था करा। कारण माझ्या दृष्टीने रक्ताचा एक एक थेंब माझ्या वाढदिवसाला देऊन त्यांनी ज्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलं ते निश्चितच एक ज्याचं विश्लेषण करता येणार नाही असं प्रेम आहे। इथं आमचे सर्व समाज बांधव इथं उपस्थित आहे। इथं चांदबाई आहे, मुस्लिम समाजाचे सर्व कार्यकर्ते आहे, याचा मला आनंद होतो। खरं तर भारतीय जनता पार्टी विषयी कारण नसताना गैरसमज पसरवण्यात येतो की भारतीय जनता पार्टी कोण्या विशिष्ट जातीची आहे, नव्हे, आम्ही सर्वांचं आहे। सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना हा भाव घेऊन आपण आजपर्यंत काम केलं आणि एकही माईचा गाग मग म्हणू शकत नाही की आज आमच्या कार्यालयात कोणी जात धर्म पाहून काम केलं। जो आला त्याला आपण मदत केली, अडचणीत असेल तर मदत केली। शेकडो ऑपरेशन करताना कधी आपण जात बघितली नाही। इथं आमच्या बीडचे एक योगेश भागवत, खरं तर हा मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे। त्यालाही बीडवरून तो आला, मला माहिती नव्हतं आणि त्यांनी क्रेन गाऊन इतका मोठा हार आणला की तो हार मला वाटतं की आता जन्मभर एकही हार घातला नाही तरी चालेल, इतका मोठा हार त्यांनी बीडवरून तो आला। इथं आमचे सुनील सिंग नागासोपारामधून आले, अजून काही पदाधिकारी कार्यकर्ते धुळे, जळगाव, पुणे, मुंबई। मी फोन बंद केला नसता तर मी तुमच्याशी बोलूच शकलो नसतो। एकेका सेकंदाला महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणाहून फोन येत आहे आणि या सर्वांचं कारण कोणी असेल तर मी नाही, तुम्ही सर्वजण आहात। माझा परिवार आहे की ज्यांच्या प्रेमाने माझ्या कुटुंबाने सुद्धा मला साथ दिली। माझी धर्मपत्नी सौ सपना इथं आली आहे, माझे जावई तन्मयराव आले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझी नातीन आहे शुरवीताई। मी थकून आलो आणि तिचा चेहरा पाहिला तर तिचा चेहरा म्हणजे माझ्यासाठी टॉनिक आहे। जेवढीही थकून आलो, कितीही वाजता येऊ द्या, आणि ती जेव्हा येते शुरवीताई आमची, तेव्हा निश्चितपणे, आणि जेव्हा मी तिला म्हणतो शुरवीताई किसू दे, एका सेकंदात जेव्हा ती पप्पी देते,
मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा दुसरं काही अमृत असू शकत नाही. आणि आज मी या निमित्ताने जाहीरपणे माझी पत्नी असेल, आमची छोटीशी शुर्वी असेल, माझ्या कुटुंबातले तन्मयराव शगाका यांनाही धन्यवाद देतो की तुमच्यासाठी समाजासाठी वेळ देण्यासाठी नेहमी ते माझ्या पाठीशी राहिले, सदिच्छा देत पाठीशी राहिले, शुभकामना देत पाठीशी राहिले, सक्रियपणे सहकार्य केलं, सहभाग घेतला आणि सक्रियपणे पाठीशी उभे राहिल्याने मोठी मोठी कामं आपण करू शकलो. जेव्हा इथं नवराष्ट्रांनी QR कोड काढले, मी संख्या मोजायला सुरुवात केली पण नंतर मोजता आली नाही. आपण 300च्या वरती कामं केली आणि अजूनही पाईपलाईन मध्ये काम आहे. मी विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मीही विकासाचं प्रेम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आजही मी इतकी पाईपलाईन मधली कामं आहे की मला विश्वास आहे तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल यांची सेवा करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. कार्यक्रमाला सुरुवात व्हायला उशीर झाला, दिवसभर अजून खूप ठिकाणी जायचं आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार. एखाद्या वेळी एखादा व्यक्ती मला प्रत्यक्षपणे भेटून शुभकामना देऊ शकणार नाही, पण चिंता करू नका, तुमच्या मनाचा माझ्या मनाशी थेट संबंध आहे. तुम्ही जेव्हाही मला शुभकामना द्याल, मला विश्वास आहे की ईश्वर आपल्या सर्वांना तथास्तु म्हणून आशीर्वाद देईल आणि आपल्याला सर्वांना प्रयत्नपूर्वक सर्व समाजापर्यंत संदेश द्यायचा आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारसी असेल, सबकी पार्टी भारतीय जनता पार्टी. असं प्रेम आपण सर्वांनी सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हाच वाढदिवसाचा खरा संकल्प असेल. खूप खूप धन्यवाद.